आज आमच्या सोसायटीतल्या गणपतीची आरती आमच्याकडे होती. म्हणजे प्रत्येक विंगला एक एक दिवस दिला आहे. 11 विंग आहेत आमच्या सोसायटीमध्ये. तर आज आमच्याकडे आरती होती. तर आमच्या विंगमधल्या सगळ्या बायका अशा छान तयार होऊन जाणार होत्या. मस्त मी पण तयार झाले आणि पिहूला फॅन्सी ड्रेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला. तर तिला पण छान जिजाऊ बनवायचं म्हटलं. छान तयारी केली, मस्त तिला पण तयार केलं आणि मी पण मस्त नवीन साडी घालून वगैरे तयारी झाली. आणि जी आमच्या सोसायटीतल्या गणपतीची जी आरती होती ना ती कॅन्सल झाली असा मॅसेज आला ग्रुपवरती. कारण आमच्या सोसायटीतल्या एका विंगमधले एक काका वारले, म्हातारेच होते. तर मग आरती कॅन्सल झाली. म्हणजे छोटीशी त्यांनी करून घेतली, तिथं सगळ्यांना नाही बोलवलं. तर ठीक आहे म्हटलं. मग पिहूचे माझे थोडंसं एवढं मेकअप केलं तर म्हटलं चला थोडेसे फोटोशूट करावा. कारण आम्ही उद्या जाणार आहे गावी. तर इथं काय व्हिडिओज फोटोज नाहीत निघणार. मग तिथून गेलो होतो फ्रेंडच्या घरी माझ्या. तिच्या घरचा गणपती आहे, तिथे थोडेसे फोटो काढले आणि तिथून घरी आले. आता आम्हाला जायचं आहे बाहेर आणि खूप घाई झाली आहे मला. मग अर्धा तर स्वयंपाक मी अगोदरच बनवून ठेवलेला, लेट होणार म्हणून. मग उरलेला स्वयंपाक पण म्हटलं बनवून घ्यावा, मिस्टरांना जीव घालावं, पिहूला पण खाऊ चारावं. तर छान पिहू मागे दिसत असेल तुम्हाला, तिला चेंज केलं पहिलं आणि मी असंच स्वयंपाक करायला घेतला. पटकन मिस्टरांना जेवायला वाढते आणि मग मी चेंज करून घेणार आहे आणि आम्ही जाणार आहोत बाहेर. माझं गळ्यातलं जे आहे ते तुटलं आहे आणि मी उद्या सकाळी पहाटे जाते गावी. तर ते गळ्यातलं जोडून आणायचे म्हणून सोन्याच्या दुकानामध्ये जाणार आहे. तर छान जेवण वगैरे केली, छान तयारी करून. फक्त मी साडी चेंज केली आहे, मेकअप माझा तसाच आहे आणि पिहूचा पण फक्त ड्रेस चेंज केला. आणि आम्ही आलो आहे इथं सोन्याच्या दुकानामध्ये. माझं गळ्यातलं जे आहे हे सोन्याचं ते तुटलं आहे आणि ते जोडायचं होतं म्हणून इथं आलो होतो. तर आम्ही इथून आता घरी जाऊ आणि मी घरी आल्यानंतर मिस्टरांसाठी लाडू बनवून ठेवायचं म्हटलं. मग घरी आल्यानंतर बराच लेट झाला, 11 वाजले. तरी पण मग घेतले लाडू बनवायला. म्हटलं चला मिस्टरांसाठी जायच्या अगोदर काहीतरी खायला बनवून ठेवावं. जास्त दिवस नाही, 3-4 दिवस जाणार आहे मी गौरींसाठी आणि लगेच माघारी येणार आहे. पण मिस्टरांची काळजी लागून राहते ना, गावी जाताना कधीही मी थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवून ठेवतेच आणि मगच जाते. तर मग तेच इथं लाडू घेतले बनवायला आणि बॅग पण भरायची. अजून अर्धी थोडीशी भरली आहे, थोडीशी बाकी आहे. तर सगळी तयारी बाकी आहे आणि पुढचे पण व्हिडिओ आपले येणार आहेत. आता मी गावी गेल्यानंतर गौरी गणपतीचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आपले पुढचे पण व्हिडिओ असेच बघत राहा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा. बॅग वगैरे भरली आणि उद्या पहाटे मी येते गावी. झाला, बाय.